नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? इनाम. काय आहे तिचं नाव? इनाम. आणि इनामचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया याबद्दल आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. पहिले आता आपण पाहणार आहे की लेखक यांचा परिचय. काय पाहणार आहे? लेखक यांचा परिचय, की लेखकने कशाप्रमाणे आपला सुरुवात किंवा त्यांचा जन्म कसा झाला हे आता आपण पाहणार आहे. तर चला बघून घ्या. हा लेखकचं नाव काय आहे? अरुण. लेखकचं नाव काय आहे? अरुण. आणि यांचा परिचय बघून घ्या. जन्म 3 जनवरी 1928, मॅरिड. जन्म 3 जनवरी 1928, मेरठमध्ये यांचा जन्म झालेला आहे. परिचय: कहानीकार, उपन्यासकार अरुण जी ने विविध विधाओं पर भरपूर लेखन किया है. अरुण जी यांनी कहानीकार, उपन्यासकार अरुण जी यांनी विविध म्हणजे वेगवेगळ्या विधाओं पर भरपूर लेखन किया है. विधाओं तर त्यांनी भरपूर लेखन लिहिलेले आहे. आपको समग्र साहित्य की 14 पुस्तकों का संकलन प्रकाशित हो चुका है. त्यांचा समग्र साहित्यांचे 14 पुस्तका यांचं संकलन प्रकाशित होऊन झालेला आहे. प्रमुख कृतियां याच्याबद्दल यांची प्रमुख कृतियां कोणकोणती आहेत बघून घ्या. मेरे नवरस एकांकी संकलन, माझे नवरस एकांकी संकलन, विहद हास्य संकलन, कहाणी संग्रह विशेष उल्लेखनी आणि कहाणी संग्रह विशेष उल्लेखनी. तर याबद्दल यांचा परिचय अशा प्रमाणेही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा आता गद्य संबंधी यांनी काय दिलेले आहे ते आपण पाहणार आहे. बघा, हास्य व्यंग्यात्मक निबंध किसी विषय पर तार्किक बौद्धिक विवेचनपूर्ण लेख निबंध है. हा जे हास्य व्यंग्यात्मक निबंध आहे, हास्य व्यंग्यात्मक निबंध आहे त्याबद्दल कोणताही विषय किंवा तार्किक किंवा बौद्धिक किंवा विवेचनपूर्ण लेख निबंध आहेत. तर याबद्दल तुम्ही पाहणार की यांचा विशेषणपूर्ण लेख निबंध है. हास्य व्यंग्य में उपहास का प्राधान्य होता है. हास्य व्यंग्य याबद्दल उपहास यांचा प्राधान्य होत आहे. प्रस्तुत पाठ में लेखक ने रेफ्रिजरेटर का आधार लेकर समाज की विभिन्न विसंगतियों पर हास्य के माध्यम से करारा व्यंग्य किया है. प्रस्तुत पाठात किंवा प्रस्तुत धड्यातून लेखक यांनी रेफ्रिजरेटर यांचा आधारातून समाजातून विभिन्न विसंगती किंवा हास्य व्यंग्य किंवा हास्य माध्यमातून एक करारा व्यंग्य दिलेले आहेत. कळत आहे की तो नाही तुम्हाला? हो. तर चला अजून बघून घ्या. आता तुमच्या धड्याचा सुरुवात होते. तुमच्या धड्याच्या सुरुवात अशा प्रमाणे सुरुवात होऊन जात आहे. बघा, देसी कंपनी ने रेफ्रिजरेटर बनाया. देसी कंपनी जे आहेत त्यांनी रेफ्रिजरेटर असा बनवले और उसकी प्रसिद्धि के लिए विदेशी विज्ञापन अपनाए. आणि त्यांची प्रसिद्धीसाठी त्यांनी विदेशी विज्ञापन असंही अपनावून जात आहे. भारत में प्रतियोगिता का जुगाड़ किया. आणि भारतातील प्रतियोगिता यांचा जुगाड़ केलेले आहेत. सवाल था इस रेफ्रिजरेटर को खरीदने के क्या 7 लाभ है. आणि यांचा प्रश्न काय होता, यांचा सवाल काय होता लोकांच्या बरोबर. यांचा सवाल असा होता की या जे रेफ्रिजरेटर आहे, काय होता, या जे रेफ्रिजरेटर आहेत त्यांना आपण खरेदी करतात त्यांचा 7 लाभ तुम्हाला सांगायचा होता किंवा लिहायचा होता. कळलं की नाही? प्रश्न काय होतं? हो. तर चला अजून बघून घ्या. 1 अप्रैल को फल निकलना था. आणि 1 अप्रैलला कुठे किंवा कठा 1 अप्रैलला फल निघायचा होता. जिन प्रतियोगिता का उत्तर कंपनी के मुहरबंद उत्तर से मेल खा जाएगा उसे या उन्हें एक रेफ्रिजरेटर मुफ्त इनाम दिया जाएगा. आणि याबद्दल असं जे प्रतियोगिता होऊन जाणार होता तर त्याबद्दल असा यांचे प्रश्न विचारून जात आहे. त्यांचं उत्तर कसं प्रमाणे निवडून घेणार आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या प्रतियोगिताबद्दल उत्तर दिले जाणार आहे त्यांची कंपनी ते मुहरबंद उत्तर त्यातून मेल खाऊन जाणार आहे. त्यांना हवे किंवा त्यांना उन्हें एक रेफ्रिजरेटर मुफ्त भेटणार आहे. कळलं? त्यांना एक रेफ्रिजरेटर मुफ्त भेटणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. भारत में धूम मच गई है. आणि तेवढाच हा प्रतियोगिता यांचा विज्ञापन आला
तेवढा भारतमध्ये खूपच धूम मचलेली होती, कारण का हा एक मुफ्त रेफ्रिजरेटर भेटणार आहे याबद्दल लोकांचा मान असं झालेला होता की मला भेटणार. तर याबद्दल खूपच प्रतिशोध झालेला होता. आता बघा, मेरे विचार से थे इतने उत्तर अवश्य पहुंचे कि उनकी रद्दी बेचकर एक रेफ्रिजरेटर के दाम तो वसूल हो गए होंगे. मला असं वाटत आहे की लेखक यांचा अरुण काय म्हणतात, लेखक काय म्हणतात का माझा असा विचार होता की जेव्हा जितकं उत्तर आपल्याला अवश्य भेटणार त्या उत्तराचं जे पेपर आहेत त्यांना रद्दीवर विकून आपण एक नवीन रेफ्रिजरेटर यांचा दाम वसूल करणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. लॉटरी खुलने वाले दिन से पहली वाली रात थी आणि जेव्हा लॉटरी खुलली त्याच पहिली रात होती. हम सब बाहर छत पर लेटे थे. आम्ही सगळं बाहेर छतावर लेटलेले होते. हेमंत ने कहा, तेवढ्यात हेमंतने सांगितले, पिताजी हम रेफ्रिजरेटर रखेंगे कहाँ. तेवढ्यात त्यांनी काय सांगितले की पिताजी म्हणजे वडील, आम्ही जे रेफ्रिजरेटर जेव्हा आपल्याला भेटणार आहे तेव्हा आम्ही याला कुठे ठेवायचं असं यांचा प्रश्न होता. पत्नीने उत्तर दिया, तेवढ्यात त्यांची बायकोली उत्तर दिले, क्यों रसोई घर में जगह कर लेंगे. त्यांनी काय म्हणाले, काय रसोई घरामध्ये आपण जागा करणार आहे. याचाच आपण रसोई घर यांना म्हणजे रसोई घर यांना जागा करलेला हवे. क्यों जी, तुमने बिजली कंपनी में दरखास्त भी दे दी है ना. आणि काय म्हणाले की क्यों जी म्हणजे आपल्या पतीला ते सांगत आहे की तुम्ही वीज कंपनी यातून दरखास्त केलेली आहे की नाही असं त्यांनी सांगितले. घरेलू पॉवर चाहिए उसके लिए, त्यासाठी आपल्याला काय हवे आहे, घरेलू पॉवर हवे आहे आपल्याला असं त्यांनी सांगितले होते. आता अजून काय आहे बघून घ्या. मैं मुस्कुराकर बोला, तुम तो खयाली पुलाव पका रहे हो. तेवढ्यात त्यांनी काय म्हणले, मी हसून म्हणाला की तुम्ही तर खयाली पुलाव म्हणजे तुम्ही तर फक्त खयाली पुलाव बनवत आहे. आपल्याला भेटला आहे का आता? नाही भेटणार आहे. तर याबद्दल तुम्ही काय करत आहे, खयाली पुलाव बनत आहे की तुम्ही कुठे ठेवणार, तुम्ही हा केला का, तुम्ही हा केला का, हा सर्व खयाली पुलाव तुमच्यासाठी आहे असं त्यांनी सांगितले. मानो किसी ने तुम्हें टेलिफोन पर खबर दे दी है. आणि म्हणाले की असं वाटत आहे की तुम्ही जिंकणार आहे आणि तुम्हाला कोणी टेलिफोनवर म्हणजे भ्रमणध्वनीवर कोणी संदेश दिलेला आहे की तुम्ही जिंकून जाणार आहे असं त्यांनी सांगितले. तुम्हाला कळत आहे की नाही? कळलं. छान. तर अजून बघून घ्या. चला बघा, हमारे टेलिफोन तर तुम्ही हो. त्यांनीच काय सांगितले, त्यांची बायकोनी काय सांगितले, आमचा टेलिफोन कोण आहे, तुम्ही तर आहेत असं त्यांनी सांगितले. पत्नीने मस्का लगाया आणि पत्नीने आपल्या बायकोनी आपल्या पतीवर हा मस्का लावलेला होता, नवऱ्यावर मस्का लागलेला होता. इतने अच्छे लेखक के होते हुए कौन जीत सकेगा. आणि तेव्हा काय म्हणाले की तुमचं इतकं चांगलं लेखक आहे तुम्ही, यापर्यंत तुमच्यापेक्षा कोण जिंकणार आहे असं त्यांनी सांगितले. कळलं की नाही प्रश्न? हो. तर चला अजून बघून घ्या. पर यह क्या पता मैंने कंपनी के उत्तरों से मिलते उत्तर लिखे हो. आणि मला असं ठाऊक नाही आहे की माझे जे उत्तर आहे ते कंपनीचं उत्तर वर मिळत आहेत की नाही, हा मला माहित नाही आहे असं त्यांनी सांगितले. अच्छी जी अब हमसे उडने लगे आणि अच्छा जी असं त्यांनी सांगितलं आणि आमच्या बरोबर तुम्ही उडू लागलं असं त्यांनी सांगितले. तुम्हाला कळत आहे की नाही सगळं? हो. तर चला अजून बघून घ्या. उस दिन खुद कह रहे थे की कंपनी के पास लिखाया कुछ नहीं है. आणि तेवढ्यात तो काय म्हणाले की तुम्ही त्या दिवशी सांगत होता की कंपनीवर त्याचा लिखाणारा काहीही नाही आहे. ये तो जिसका उत्तर सबसे अच्छा होगा उसे ही इनाम दे देंगे. आणि म्हणाले की यांचं उत्तर ज्या लोकांचं जे उत्तर त्यांना भेटणार आहे, ज्यांचं उत्तर सर्वश्रेष्ठ महत्वाचे होणार किंवा सर्वश्रेष्ठ अच्छा होणार, चांगला होणार, त्यांनाही हा सगळं इनाम भेटणार आहे असं तुम्ही सांगितले होता. तर आज तुम्ही का सांगता की मला भेटणार की नाही असं त्यांनी सांगितले. आता बघा, रेफ्रिजरेटर का विज्ञापन हो जाएगा और लाभ छाटने के लिए सारी एक्सपर्ट को रखना पड़ता है और उसके पैसे अलग बेचेंगे. त्याने काय म्हणाले की रेफ्रिजरेटर यांचं जे विज्ञापन होणार त्यांचा जाणून जाणार आणि त्यासाठी लोक त्यांचा लाभ उचलणार. तर त्यांच्यासाठी त्यांना एक्सपर्ट ठेवलेला आहे आणि त्यांच्यावर पैसे पण वेगळे आहे आणि ते देणार पण असं त्यांनी सांगितले. कळलं की नाही?
हो, तर चला अजून बघून घ्या. आता बघा, वो तो समय समर पर दिवा की लहरें दौड़ती है. तेवढ्यात तर काय म्हणला, की वेळावेळानुसार काय म्हणाले आहे, वेळावेळानुसार आपल्या जे बुद्धी आहे त्यांचा दिमाग असं लहरेपासून दौडत आहे. मला नाही माहित आहे की मला भेटणार की कोणाला भेटणार आहे. मी फक्त तुम्हाला सांगितल्याबद्दल ही हे सगळं सांगत होते, असं त्यांनी म्हणाले. आता अजून बघून घ्या. चला. अमिता ताली पीटकर बोलू. तेवढ्यात जे अमिता होती ते टाळ्या पिटवत म्हणजे टाळ्या वाजवत आणि म्हणाली, पिताजी मैं रोज आईस्क्रीम खाया करूंगी. तेवढ्यात तो काय म्हणाली, वडील मी रोज आईस्क्रीम खाणार आहे. जेव्हा आमच्या घरी रेफ्रिजरेटर येणार तेव्हा मी रोज आईस्क्रीम खाणार आहे, असं त्यांनी सांगितले. तर हेमंतने कहा, तेवढ्यात हेमंतने काय सांगितले, मी बर्फ का क्यूब चुसूंगा. काय म्हणाले, मी बर्फाचा क्यूब चुसणार आहे. तर याप्रमाणे असंही त्यांनी सांगितले आहे. तुम्हाला सगळं व्यवस्थित आणि नीटप्रमाणे कळत आहे की नाही? हो, तर चला अजून बघूया. तभी बगल की छत से आवाज येईल. तेवढ्यात बगलाचे जे छत होती, जे छता होते त्यावर आवाज आली. कोणती आवाज होती? चला बघूया. ये आईस्क्रीम रोज रोज कौन बना रहा है? तेवढ्यात काय आवाज आली? हा जे आईस्क्रीम तुम्ही जे आईस्क्रीमचा बद्दल बोलत आहे आणि हा आईस्क्रीम रोज कोणी बनवत आहे? मला पण तर सांगा, असं त्यांचे प्रश्न होता. क्या अमिता के पिताजी की रेस्टॉरंट खोल रहे हैं? आणि काय म्हणाले, का अमिता यांचा पिताजी म्हणजे अमिता यांचा जे वडील आहे ते रेस्टॉरंट खोलत आहे का? बघा, त्यांनी काय म्हणाले, का अमिताचे पिताजी हा रेस्टॉरंट उघडत आहेत का, म्हणजे हॉटेल उघडत आहेत का, असं त्यांनी सांगितले. हेमंत चिल्लाए, नहीं ताऊजी कल हमारे रेफ्रिजरेटर आ रहा है. तेवढ्यात हेमंत ओरडले आणि काय सांगितले, नाही ताऊजी म्हणजे मोठ्या जे वडील असतात त्यांना म्हणतात, नाही ताऊजी आमच्याकडे उद्या रेफ्रिजरेटर येणार आहेत. त्यांनी काय म्हणाले, उद्या आमच्या घरी रेफ्रिजरेटर येणार आहेत. अमिता भी खिलखिलाई, उसमें रोजाना आईस्क्रीम जमाया. आणि तेवढ्यात तो अमिता हसून काय म्हणाले, की त्यामध्ये आम्ही रोजाना आईस्क्रीम उत्पन्न करणार आहे. काय सांगितले, आम्ही रोजाना आईस्क्रीम उत्पन्न करणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे, की तुम्हाला हा सगळं व्यवस्थित किंवा नीट प्रमाणे समजलं की नाही? नाही समजलं आहे तुम्ही पुन्हा मला विचारू शकतात. काय? परत सांगू का? ठीक आहे. हा बद्दल मी परत सांगत आहे बघा. हेमंत चिल्लाया, नहीं ताऊजी कल हमारे रेफ्रिजरेटर आ रहा है. तेवढ्यात हेमंत ओरडले आणि काय सांगितले, की नाही ताऊजी उद्या आमच्या घरी काय येणार आहे? रेफ्रिजरेटर येणार आहे. अमिता भी खिलखिलाई, उसमें रोजाना आईस्क्रीम जमाए. आणि तेवढ्यात अमिता जी हे खूपच आनंदी होऊ लागली आणि काय म्हणाली, की त्यामध्ये आम्ही रोजाना आईस्क्रीम जमवणार आहे तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठी, असे त्यांनी सांगितले आहे. कळलं की नाही? हो, तर चला अजून बघून घ्या. तर याबद्दल आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही हा शिकलो, की आज जे आपल्या समाजात हा जे विज्ञापनच्या प्रौढ अवस्था झालेला आहे, त्याबद्दल लोक विज्ञापन बद्दलही आपल्या सगळं माहिती घेते किंवा आपल्या माहितीबद्दलही ते सगळं वस्तू जे घेतात आहे. तर याबद्दल आपल्याला माहीत जाणार पाहिजे, की कशाप्रमाणे त्यांच्या ज्या वस्तूचं विकणार आहे, त्यांचा फायदा त्यामध्ये तुम्हाला कशी येणार आणि त्यामध्ये यांना कशी येणार. तर विकणाऱ्या वस्तू जे विकत आहे, त्याप्रमाणे त्यांच्यावर अतिशय लाभ होतात आणि याप्रमाणे आपल्याला असं वाटत आहे, की या जगातून किंवा या संसारातून एक विज्ञापन बद्दल इतकं रद्दी जमा होणार, की ते रद्दी विकून त्याचा रेफ्रिजरेटर येणार. तर याबद्दल तुम्ही असं ठाऊक की मुफ्त हा जी वस्तू घेणाऱ्या खूपच लोक आहेत. त्याच्यासाठी त्यांना कोणताही परिश्रम करू नये. परंतु हा मुफ्तसाठी सगळं लोक इथे येणार आहेत. तर याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे, की इथे तुम्ही चौपट ऐकला त्यांना लिहून द्या आणि कसं तुमचा जीवनातून असा मार्ग येतात तर तुम्ही पण असं करू घ्या. कारण की जेव्हा आपण काही लिहितो ना त्याबद्दल आपल्याला माहिती झालं होतं, की आपण काय आहे, आपण काय करू शकतो किंवा आपण काय लिहू शकता. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, की तुमच्या जीवनात कधी असा प्रमाण येणार तर तुम्ही करून घ्या. करणाऱ्याबद्दल काय एक वही लागणार किंवा एक पन्ना लागणार आणि एक पेन लागणार. ते तुमच्यासाठी हाच तर महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही काही लिहू शकता का? याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि असं आलं तर तुम्ही करून घ्या. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, धन्यवाद.